नाही नाही यार, मला खरंच नाही माहिती कसं झालं ते, पण प्लीज तू माझी मदत कर ना. लॅपटॉप मधला डेटा खरंच खूप महत्वाचा आहे. अरे नाही, पूर्णपणे फुटलाय, पण मला खरंच असं वाटतंय की डेटा रिकव्हर करू शकतो आपण. प्लीज प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतोय, माझी मदत कर, नाहीतर माझी पूर्ण वर्षभराची मेहनत वाया जाईल. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. अरे मी बघितलं असतं, पण मी आता सध्या जरा खूप कामामध्ये आहे. ऐक ना, मित्रासाठी जरा वेळ काढ ना. अरे मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता, पण यापेक्षाही मला मोठा तपास लावायचा आहे. म्हणजे काय काय झालं? कसला तपास? शहरामध्ये जे ड्रग्सचं मोठं प्रकरण घडलं आहे ना, त्याचं CCTV फुटेज कोणीतरी चोरलेलं आहे. ते रिकवर करण्याच्या कामामध्ये सध्या मी बिझी आहे, त्यामुळे तुझं काम करायला मला वेळ लागेल. ॲक्च्युली ती न्यूज मी पण बघितली आहे. यू राईट. तुझं काम माझ्या या कामापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. हो ना. तू 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 प्लीज त्याकडे लक्ष दे आणि प्लीज त्या नराधमांना शोधून काढ. मला तर असं वाटतं ना की त्यांना ना भर चौकात फाशी दिली पाहिजे. अरे देवा, आता काय करू मी? मी तर इथं प्रीतम सरांची बाजू सांगायला आले होते, पण आदित्य सरांनाच या अवस्थेत बघितल्यावर मला काय बी सुचत नाही. ज्या पद्धतीनं आदित्य सर त्या ड्रग रॅकेट का काय ते बोलतायत, त्यामुळं मला असं वाटते की मी काय बी सांगितलं तरी माझं ऐकूनच घेणार नाहीत. आता आता काय करू मी? काय बी कळना झालंय. काय बी झालं तरी प्रीतम सरांना लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढायला पाहिजे. आत्ताच बोलवून देऊन टाकतो. ठीक आहे. आदित्य, आदित्य, येस बाबा ये. हा घे नवीन लॅपटॉप. हे बघ, तुझी परिस्थिती कळते आम्हाला. तुझ्या त्या लॅपटॉपचं नुकसान झालं आणि त्यामुळे तुझं काम थांबलंय. खूप मोठा फटका बसलाय तुला. हो बाबा. हे बघ, ते तुझं ड्रीम प्रोजेक्ट होतं, सगळा डेटा गेला, काम थांबलंय. हे बघ, ते झालं. आता त्याचा विचार करण्यात वेळ नको वाया घालवू. ह्या लॅपटॉपनी जोमानं सुरुवात कर. आणि हे बघ, अजिबात हार मानायची नाही. तू सगळं नीट करशील आणि तुझ्या प्रोजेक्टला नवा आकार देशील याची खात्री आहे आम्हाला. बाबा पण घे, चल लॅपटॉप घे आणि कामाला सुरुवात कर. काय बाबा, थँक्यू सो मच, पण मी खरंच हे गिफ्ट नाही घेऊ शकत. आणि राहिला प्रश्न, मी तो डेटा रिकवर करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तुम्ही आदित्य, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. हा लॅपटॉप तुला घ्यायलाच हवाय. बाबा काय करताय तुम्ही? तो नको म्हणतो लॅपटॉप, तर राहू द्या ना. उगाच कशाला फोर्स करताय? तो करेल त्याचं काहीतरी मॅनेज. प्रीतम, होय काय बोलताय तुम्ही? त्याचा तो करेल मॅनेज म्हणजे? हो, त्यांचा लॅपटॉप फुटलाय, त्यात त्यांचं काहीतरी महत्वाचं काम सुरू होतं, म्हणून ते त्यांना लॅपटॉप देत आहेत ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम? हो, पण त्याचा लॅपटॉप फुटला, त्याच्याशी आपला काय संबंध ना? आपण का द्यायचं त्याला लॅपटॉप? त्याचं ऑफिस करेल काहीतरी त्याच्यासाठी. म्हणजे आपल्याकडे असं काम पण करत नाही तो. आपला काही संबंध नाही आहे त्याच्याशी आणि त्याच्या लॅपटॉपशी. खरं तर या लॅपटॉपवर त्याचा काही हक्क पण नाही आहे. ऑलरेडी या नवरा बायकोने प्रॉपर्टीमधला त्यांचा हिस्सा काढून घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना आता फेवर करायची काही गरज नाही आहे. उगाच
आपण त्यांना हे लॅपटॉप वगैरे देऊन फेवर करणं बंद करूया. हां, एवढं सगळं होऊन सुद्धा हे या घरात राहत आहेत. आज एक प्रूफ आहे ना, यांना प्रॉपर्टी हवी आहे. आणि म्हणजे जर तरी पण यांना या घरात राहायचं असेल तर पारू जसं या घरात राहून नोकराची कामं करते तसंच दादानी पण नोकराची कामं करावी. प्रीतम, प्रीतम बास. ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलशील. तू कोणाबद्दल बोलतोयस हे लक्षात येतंय तुझ्या? तू तुझ्या मोठ्या भावाबद्दल बोलतोयस. आणि मुळात तुला एवढा बोलण्याचा अधिकार दिला कोणी? एक लक्षात ठेव, हे घर माझं आहे. या घरात कोण राहणार कोण नाही राहणार हे फक्त आणि फक्त मी ठरवते, कळलं? त्यात मला कुणाचेही सल्ले नकोयत. आदित्य, तू प्रीतमचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तुला माहितीये ना की तो आधी बोलतो आणि मग विचार करतो. मला खात्री आहे त्याच्या मनात असं काहीच नाहीये. त्यामुळे विसरून जातो काय बोललाय ते. तसं प्रीतमचं म्हणणं पटतंय मला. म्हणजे असं काही खोटं बोलत नाहीये तो. म्हणजे पारू, नाही बाबा, पारू या घरात काम करतेच ना. मला पण या घरात जर राहायचं असेल तर मी घरातली कामं केली पाहिजे ना. मला काही चुकीचं वाटत नाही येतात. मला पटतंय प्रीतमचं म्हणणं. आणि प्रीतम, तिचं खरंच काहीतरी गैरसमज होते. मी आणि पारूने कुठलाही हिस्सा काढून घेतला नाहीये. का करू आम्ही असं? मला हे कधीच आवडणार नाही. आपण सगळे एकत्र कुटुंबात राहतो, असं काही करणार नाही रे. हे बघ, आईची प्रॉपर्टी जशी आहे तशीच आहे, काहीही झालेलं नाहीये त्याला. अरे पण तू हे पेपर्स घेऊन गेलास ना प्रॉपर्टीचे. तू म्हणतोस ना की तुला नको आहे प्रॉपर्टी, मग दे ना ते कागदपत्र. का ठेवलेस पेपर्स तुझ्याकडे? दे आणून आईला. हे कागदपत्र आहेत दादा. अरे तुझी बायको स्वतः येऊन इथून ते कागदपत्र घेऊन गेली आहे. विचार जाऊन एकदा तिला.